नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्पर्धा परीक्षांची तुम्ही तयारी करतायत आणि खरं तर मी आज जे तुमच्याबरोबर संवाद साधणार आहे ते सगळ्याच विद्यार्थ्यांना खूप उपयोगी पडेल असं मला वाटतं. गौतम बुद्धांच्या आणि स्वामी विवेकानंदांच्या दोन विचारांनी आजच्या संवादाला मी सुरुवात करायला मला आवडेल. हे दोघं असं म्हणतात की तुम्ही भूतकाळाचा ताण घेऊ नका, भविष्याची चिंता करू नका, तुम्ही वर्तमानात जगा. म्हणजे तुमचा आज जो आहे आत्ता, त्यामध्ये तुमचं 100% द्या, तुम्ही झोकून द्या, त्यावर विश्वास ठेवा, तुमचं मन त्यामध्ये ठेवा, तुमची कृती सगळी त्यासाठी होऊ द्या, असा तो विचार आहे. आणि दुसरा विचार आहे, तुम्ही जसा विचार कराल आत्ता तसेच तुम्ही बनाल. म्हणजे तुमच्या मनात तुमच्याबद्दल आत्ता जे विचार सुरू आहेत, जे विचार सातत्याने येत असतात, तेच तुम्ही बनतात. हे दोन अतिशय प्रभावी विचार, सर्व काळामध्ये सगळ्यांना उपयुक्त विचार आहेत आणि ते आपल्याला खूप उपयोगात पडतील. मित्रमैत्रिणींनो, स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू करायला घेतली आहे तुम्ही. आत्ता 12वी झालंय, कोणी अंडर ग्रॅज्युएट आहे, कोणी ग्रॅज्युएट झालंय. खूप चांगली सुरुवात केली आहे. एक लक्षात ठेवा मात्र, ही सुरुवात करताना संपूर्ण अंदाज घ्यायचा. आपण काय करतोय, आपण कुठे जातोय, तिथे काय करायला लागणार आहे, किती करायला लागणार आहे, आपण कुठे आहोत, आपल्याला ते मिळवण्यासाठी कुठपर्यंत जायला लागेल, काय काय करायला लागेल, या सगळ्यांचा अंदाज घ्यायचा. त्याच्यात तुम्हाला काही अडचण लागली तर जरूर दीपस्तंभच्या काउन्सिलिंगची तुम्ही मदत घ्या. निशुल्क काउन्सिलिंग असतं. उद्देश असा असतो की सगळ्यांनी सरसकट या क्षेत्रात येणं योग्य नाही. ठीक आहे. म्हणून आज तुम्ही अभ्यासाला सुरुवात केली आहे, करणार आहात. दीपस्तंभचे ऑनलाईन ऑफलाईन वेगवेगळे कोर्सेस आहेत. आपला मूळ उद्देश असा आहे मित्रमैत्रिणींनो की गुणवत्तेचं शिक्षण, प्रशिक्षण आणि मार्गदर्शन हे सर्वांना मिळालं पाहिजे, सर्व घटकांना मिळालं पाहिजे. ज्यांची ज्यांची इच्छा आहे, ज्यांना ज्यांना मनापासून इच्छा आहे, त्यांना मिळालं पाहिजे. मग ते शहरात असो, खेड्यात असो, पाड्यावर असो, दिव्यांग असो, अनाथ असो, श्रीमंत असो, कुणीही असो, प्रत्येकाला मिळालं पाहिजे. आणि त्या शिक्षणातून, त्या मार्गदर्शनातून त्यांच्या जीवनाला योग्य दिशा मिळाली पाहिजे आणि ते यशस्वी पण झाले पाहिजे. तुम्ही जेव्हा स्पर्धा परीक्षांची किंवा कुठल्याही मोठ्या ध्येयासाठी काम करायला सुरुवात कराल ना, तर 5-7-8 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. लक्षात ठेवा, दीपस्तंभच्या माध्यमातून जे काम आम्ही अनेक वर्ष करतोय, त्याच्या मागे उद्देश हा फक्त तुम्हाला यशस्वी करायचं आणि नोकऱ्या लावायचा असा नाही आहे. एक चांगला माणूस घडला पाहिजे, एक अत्यंत कौशल्यपूर्ण नेतृत्व घडलं पाहिजे, असा उद्देश आहे. आणि खरं तर या अभ्यासक्रमामध्ये, या सगळ्या परीक्षेच्या पद्धतीमध्ये बरोबर ते समाविष्ट आहे. तुम्ही जेव्हा याचा अभ्यास करायला घ्याल ना, आणि ज्यावेळेस दीपस्तंभमध्ये हे सगळं सांगितलं जातं, मार्गदर्शन केलं जातं, तर अनेक गोष्टी त्याच्या बरोबरीने तुम्ही शिकत जातात. सगळ्यात पहिली गोष्ट कायम लक्षात ठेवा, कुठलीही गोष्ट अभ्यासताना ती समजून घेणं फार महत्वाचं आहे. लक्षात येत आहे काय म्हणतोय? आपण बऱ्याच वेळा नुसतं वाचतो, नुसतं बघतो, त्यात खोलात जाऊन समजून घेत नाही. आणि पुन्हा हे पण बघत नाही की आपल्याला खरंच समजलं का. शिक्षणाचा अत्यंत सोपा अर्थ आहे समजणे. म्हणून जेव्हा इकडे दीपस्तंभातून कोणी तुम्हाला मार्गदर्शन करेल, तेव्हा उद्देश पहिला असेल की तुम्हाला ते समजलं पाहिजे. घोका ओका काहीतरी करून लक्षात ठेवा असं नाही होणार. म्हणून समजून घ्यायला तुम्ही सुरुवात करा. दुसरी गोष्ट एक लक्षात ठेवा, कुठलाही अभ्यास करताना त्याचे कौशल्य आपल्याला जमले पाहिजे. म्हणजे काय? कसं वाचावं, कसं लिहावं, कसं विश्लेषण करावं, म्हणजे अनालिसिस कसं करावं, डिस्कस कसं करावं, लक्षात कसं ठेवावं, ऐकावं कसं. तुम्ही आता लेक्चर ऐकणार आहात किंवा ऐकतात, नेमकं कसं ऐकावं, हे सगळं शिकण्याच्या गोष्टी आहे मित्रमैत्रिणींनो. आणि आपण शिकणार आहोत, ते शिकतो आपण. हे कधीच शिकलो नाही आपण.
आपण सरधोपट मार्गाने जसं जमलं तसं हाणत गेलो, असं नाही आहे. हे कौशल्य आपण आत्मसात करणार आहोत. या सगळ्यांबरोबर काय होतं माहिती आहे की वेळ कशी पाळावी हे आपण शिकायला लागतो, किंवा माझा आग्रह असतो की आधी आपण वेळ पाळली पाहिजे, आपण नियोजन केलं पाहिजे. प्लॅनिंग, वेळेचं, कामाचं, स्त्रोतचं, वेळ पाळणं, नियोजन करणं, हे सगळं नियमित करणं. तुम्हाला कदाचित असं वाटेल की हे काय आहे, याचं काय एवढं रेलिव्हन्स आहे, पण मित्रांनो, हेच ज्याला जमलं ना तोच बरोबर यशस्वी होतो. ह्या गोष्टी खूप आवश्यक आहे तुमच्या यशासाठी. मग हे सगळं नियमित करणं, नियमित सराव करणं, सराव योग्य पद्धतीने करणं हे फार महत्वाचं आहे आणि त्याच्यावर आपण फार भर देत असतो. मी हे सगळं का सांगतोय अजून तुम्हाला माहिती आहे? एक तर तुमची जडणघडण कशी झाली पाहिजे याबद्दल मला काय वाटतं ते मी सांगतोय, आणि दुसरं, नुसतं वाचून काहीतरी करून मार्क मिळवणं असं यश मिळत नाही. तर तुमच्या व्यक्तिमत्वाच्या विकासाची ही प्रक्रिया आहे, तुम्हाला स्वतःला घडवण्याची प्रक्रिया आहे. हे सगळं करत असताना मार्गदर्शन जेव्हा घेतात तुम्ही किंवा आम्ही करतो त्यावेळेस एक महत्वाचा मुद्दा असतो, तुमची मानसिकता टिकवून ठेवणे. म्हणजे हा प्रवास कसा आहे माहितीये? हा प्रवास दूरचा आहे, आव्हानात्मक आहे, कष्टाचा आहे, क्षमता तपासण्याचा आहे. या सगळ्यांमध्ये आपली मानसिकता टिकवणं फार महत्वाचं आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला पण कष्ट घेणं गरजेचं आहे. आणि मग याच्यातून वाढतो तो, सगळ्या गोष्टी केल्यानंतर जो वाढतो तो आहे आत्मविश्वास. हा आत्मविश्वास जाणवणं आणि वाढणं हे व्हायला लागलं की समजायचं आपण आपल्या यशाच्या दिशेने चाललोय. ते करण्यासाठी, ते होण्यासाठी काही विशिष्ट गोष्टी करायला लागतात. पुन्हा हे सगळं करताना फोकस्ड राहणं. तुम्हाला माहिती आहे यशात अनेक गोष्टी महत्वाच्या असतात, पण या अनेक गोष्टींमधली अतिशय महत्वाची एक गोष्ट आहे, स्पर्धा परीक्षा असो की कुठलंही क्षेत्र असो, फोकस्ड राहणं. असं जे एक जे ठरवलंय तेच करणं, तेच करत राहणं, सातत्याने नजर पूर्ण त्याच्यावर रोखलेली असणं खूप गरजेचं आहे. हे सगळं होण्यासाठी अशा प्रकारचं व्यक्तिमत्व घडायला लागतं. आणि मग तुम्ही तयार होतात मोठ्या जबाबदाऱ्या घेण्यासाठी. मानसिकतेवर खूप काम करावं लागतं, विशेषतः आपल्या दृष्टिकोनावर. ते आपण या सगळ्या वेगवेगळ्या कोर्सेसमध्ये, वेगवेगळ्या वर्कशॉपमध्ये खरं म्हणजे करतो. तुम्ही पण ते करा. दृष्टिकोनाचं एक साधं उदाहरण तुम्हाला देतो, किंवा आपली वृत्ती कशी विकसित केली पाहिजे त्याचं. आपल्याला सगळ्यांच्या डोक्यात असं असतं की हे फार कठीण आहे, खूप कठीण आहे, अशक्य आहे, असा विचार आपल्या मनात असतो, असा दृष्टिकोन आपला असतो. तुम्हाला माहिती आहे मित्रमैत्रिणींनो, या जगात कठीण असं काहीच नसतं. किंवा आपण म्हणूया, आपण जे म्हणतो अवघड असं नसतं काही, कारण अवघडचा अर्थ आपण काढतो अशक्य. अवघड असू शकतं काही, आव्हानात्मक असू शकतं, पण अशक्य काहीच नसतं. कठीण काय असतं माहिती आहे? जे आपण करत नाही ते कठीण असतं. ज्याबद्दल आपण आधीच मनात विचार करतो की हे कठीण आहे, हे आपल्याला जमणार नाही, हे आपल्याला शक्य नाही, त्यालाही जमलं नाही, हिलाही जमलं नाही, त्यामुळे मलाही जमणार नाही, ही 4 लोक म्हणतायत तुला जमणार नाही, हे फार कठीण असतं. हे सगळ्यांचा अर्थ आपण काढतो की हे कठीण आहे. आपण त्याचा अनुभव नाही घेत, आणि अनुभव जरी घेतला तरी तो थोड्या काळासाठी घेतो. आपल्याला वाटतं लवकर लवकर ते मिळून जावं, लवकर नाही मिळत, आणि मग आपल्याला वाटतं खरंच हे कठीण आहे, आणि आपण त्या दिवसानंतर त्या मार्गालाच जाणं बंद करतो. ती गोष्ट शिकण्याचे प्रयत्नच थांबवतो, आणि त्यामुळे ती गोष्ट अधिकाधिक आपल्यासाठी दूर जाते.
आणि मग अवघड नाही होत, आव्हानात्मक नाही होत, तर ती आपल्यावर भूत करून बसते, ती आपला ताबा घेते, आपला आत्मविश्वास कमी करते. या उलट केलं पाहिजे. माणसाला एकही गोष्ट अशक्य नाही जर त्याने ठरवलं करण्याचं आणि ते सातत्याने करत राहिला, योग्य मार्गदर्शन घेऊन, योग्य गोष्टींमधून शिकून, त्याला काहीच अशक्य नाही. म्हणून कठीण बिठीण नाही. ठीक आहे, हे मला माहिती नाहीये, कदाचित मी माहिती करून घेतलं तर मला सगळं समजू शकतं. हे अशा प्रकारच्या दृष्टिकोनामध्ये आपल्याला बदल करायला लागेल. हे खूप महत्वाच्या गोष्टी बेसिक आहेत स्पर्धा परीक्षांसाठी. आम्ही जेव्हा स्पर्धा परीक्षांना शिकवतो किंवा कोणालाही काही मार्गदर्शन करण्याचा, शेअरिंग करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा आम्ही 4 गोष्टी करतो. एक म्हणजे संकल्पना समजावून सांगणे किंवा ती संकल्पना समजून लक्षात कशी राहील ते सांगणं. कारण सगळ्या संकल्पना आपल्याला क्लिअर झालेल्या नसतात आणि तिथूनच सगळ्या समस्यांना सुरुवात होते. आम्ही संकल्पना सांगतो. ठीक आहे. दुसरी गोष्ट, परीक्षाभिमुख दृष्टिकोन देणं. म्हणजे प्रकाश हे जे चॅप्टर आहे, लाईट नावाचं चॅप्टर, हे 7वीला पण आहे, 9वीला पण आहे, 11वीला पण आहे, ग्रॅज्युएशनला पण आहे आणि स्पर्धा परीक्षांना पण आहे. या प्रत्येक स्तरामध्ये त्याच्याकडून अपेक्षा वेगळ्या आहेत, आपल्याकडून अपेक्षा वेगळ्या आहेत. तर स्पर्धा परीक्षांच्या दृष्टिकोनातून हा संकल्पनात्मक भाग कसा आहे आणि याचा परीक्षेत कसा उपयोग आपल्याला करता येणार आहे, काय अपेक्षित आपल्याकडून असणार आहे, असा परीक्षाभिमुख दृष्टिकोन दिला जातो. पुन्हा सर्वात महत्वाचं हे सांगितलं जातं की याचा अभ्यास नेमका कसा करावा. एक लक्षात ठेवा, आमच्यामुळे काही तुम्ही यशस्वी होणार नाहीयेत. यशस्वी तुम्हाला व्हायचंय, कारण करणारे तुम्ही आहे. आम्ही फक्त काय करणार, हे कसं करायचं हे सांगण्याचा आम्ही तुम्हाला प्रयत्न करणार, एक दिशा देणार. त्यातही तुम्हाला ते समजलं नाही, तुम्हाला जमलं नाही किंवा तुम्हाला ते नाही योग्य वाटलं तर तुम्ही चर्चा करा. आम्ही सांगतो तेच सगळं सत्य असं नाही आहे. ठीक आहे, तुम्ही सांगा की तुम्ही ही सर पद्धत सांगितली मला जमत नाही आहे, आपण चर्चा करू, नवीन पद्धत आपण निर्माण करू. पण आम्ही हे सांगतो की याचा अभ्यास कसा करायचा, कशातून करायचा, किती करायचा. आणि चौथी गोष्ट खूप महत्वाची असते, सराव कसा करायचा आणि सराव सातत्याने होतो आहे की नाही आणि सरावाचं विश्लेषण होतं आहे की नाही, याच्यावर आपण काम करतो. या सगळ्यांमध्ये उद्देश असा आहे की ह्या सगळ्या गोष्टी ज्यांना मिळत नाही ते कदाचित मागे राहून जातात, ज्यांना मिळतात ते पुढे जातात. आणि हेच सिक्रेट, हेच शिक्षण, हेच मार्गदर्शन सर्वांना मिळालं पाहिजे, सर्वांना. आणि म्हणून आपण काम करण्याचा प्रयत्न करतोय. आता ऑनलाईन आपले लेक्चर सुरू होत आहेत दीपस्तंभचे, तुम्ही जरूर त्याचा लाभ घ्या, त्यातून तुम्हाला हे सगळं मिळेल. ऑफलाईन लेक्चर सुद्धा कदाचित जुलै-ऑगस्ट मध्ये सुरू होतील, प्रशासन जशी आपल्याला परवानगी देईल त्याप्रमाणे. पण तुम्ही याचा जरूर फायदा घ्या. लक्षात ठेवा, तुमच्या या सगळ्या स्वप्नांच्या पूर्ततेच्या मार्गावर आम्ही फक्त तुमचे एक मित्र आहोत. अनुभवातून तुम्हाला काही गोष्टी सांगू, जिथे तुम्ही चुकण्याची शक्यता आहे आधीच तुम्हाला अवगत करू आणि हा प्रवास कसा अधिक सुंदर होईल, कसा सुकर होईल तेवढं बघू, बस. पण खरे पात्र तुम्ही आहात, पात्र इन द सेन्स खरे हिरो तुम्ही आहात, खरे ऍक्टर तुम्ही आहात. आणि त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहेत, तुमच्या सगळ्या स्वप्नांसाठी, तुमच्या धडपडीसाठी. तुम्ही हे जे आव्हान घेतायत सगळं समजून घेऊन, त्यासाठी. कारण हे सगळं तुम्हाला मजबूत करणार आहे, माहितीये. आणि त्याच्यामुळे सज्ज व्हा, त्यासाठी आम्ही तुमच्या सोबत आहे. दीपस्तंभचे सगळी माणसं, वी आर डिव्होटेड फॉर इट. आमचं हे पॅशन आहे, माहितीये काय, की योग्य गोष्टी पोचणं सगळ्यांपर्यंत. व्यवसायाच्या जागेवर असतो आणि आम्ही तर सुरुवात करताना पासूनच या गोष्टीला व्यवसाय मानलंच नाही. आणि म्हणून आपली एकच संस्था अशी त्यातल्या त्यात की ज्यामध्ये ज्यांना फी देता येते ते फी देऊन शिकतात, ज्यांना फी देता येत नाही त्यांना फी द्यावी लागत नाही किंवा खूप कमी फी द्यावी लागते. अर्थात त्या योग्यता त्यांच्यामध्ये असाव्या लागतात. उद्देश असा आहे, सबका मंगल हो, सबका कल्याण हो आणि आपण सगळेच पुढे जाऊ, यासाठी हे सगळं चाललंय. या परिवारात तुम्ही सामील व्हा, आपण सगळे मिळून काम करूयात. तुम्हाला खूप मनापासून शुभेच्छा. ऑल द बेस्ट.